मानेच्या दुखण्याचं प्रमाण सध्याच्या काळामध्ये फार वाढलेलं आहे. सतत लॅपटॉपवरती काम करणं, मोबाईलमध्ये काही काम करणं किंवा मोबाईलमध्ये व्हिडिओज, रील्स बघणं यामुळे मानेचं दुखणं चं प्रमाण दैनंदिन जीवनामध्ये लोकांमध्ये फार वाढलेलं आहे. हे मानेचं दुखणं मानेपुरतं मर्यादित असू शकतं किंवा खांद्यांपर्यंत जाऊ शकतं किंवा डोक्यात सुद्धा त्यामुळे दुखू शकतं. तर आज आपण याच रुग्णांमध्ये काही व्यायाम कुठले करू शकतो मानदुखीच्या रुग्णांमध्ये ते बघणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर विक्रम सोनवणे, पेन फिजिशियन, नाशिक. तर मानदुखीच्या रुग्णांमध्ये जे शास्त्रशुद्ध काही व्यायाम आहेत जे करून आपण मानदुखी टाळू शकतो किंवा मानदुखीच्या रुग्णांमध्ये हे व्यायाम केल्याने ते दुखणं कमी राहू शकतं. तर याच्यामध्ये व्यायामाचे जे प्रकार आहेत ते दोन प्रकारचे असतात. एक रेंज ऑफ मोशन म्हणजे मानेचे व्यायाम ज्याच्यामध्ये मान आपण हलवतो, आणि स्ट्रेंथनिंग म्हणजे ज्यामध्ये मानेचे जे स्नायू आहेत ते आपण बळकट करण्यावरती भर देतो. जे रेंज ऑफ मोशन व्यायाम आहेत त्यामध्ये पहिला व्यायाम आहे मान पुढे वाकवणं, त्याला फ्लेक्शन म्हणतो आपण. तर यामध्ये आपण हनुवटी छातीला पुढे टेकवायचा प्रयत्न करायचा. अशा पद्धतीने ही पोझिशन आपण 10 सेकंद मेंटेन करायची. म्हणजे घड्याळामध्ये 1 ते 10 सेकंद बघायचं किंवा आपण मनातल्या मनात 1 ते 10 पर्यंत मोजायचं. तेवढ्या वेळापर्यंत आपण मान अशा पद्धतीने पुढच्या ठिकाणी वाकवून ठेवायची. दुसरा प्रकार आहे एक्सटेन्शन म्हणजे यामध्ये मान आपण मागच्या बाजूला वाकवतो आणि आपण डोकं मागे टेकवायचा प्रयत्न करतो. ही पोझिशन पण आपण 10 सेकंदांपर्यंत किंवा 1 ते 10 पर्यंत मोजायचं. तेवढ्या वेळापर्यंत तसंच मान मागच्या बाजूला वाकवून ठेवायची. दुसरा व्यायामाचा प्रकार आहे लॅटरल फ्लेक्शन म्हणजे या पोझिशन मध्ये आपण उजवा कान उजव्या खांद्याकडे वाकवायचा 10 सेकंदांपर्यंत. त्यानंतर डावा कान डाव्या खांद्याकडे वाकवायचा 10 सेकंदांपर्यंत. याच्यानंतरचा व्यायामाचा प्रकार आहे रोटेशन. अर्ध्याच पर्यंत मान वाकवतो म्हणजे उजव्या बाजूला पहिल्यांदा, नंतर डाव्या बाजूला. हा झाल्यानंतर पूर्ण मान फिरवणं. याच्यामध्ये आपण पूर्ण पहिल्यांदा उजव्या बाजूने 10 वेळेस अशा प्रकारे, त्यानंतर डाव्या बाजूने 10 वेळेस अशा प्रकारे. हे झाले रेंज ऑफ मोशन म्हणजे यामध्ये मानेच्या सगळ्या मुवमेंट आपण केलं. फ्लेक्शन, एक्सटेन्शन, लॅटरल फ्लेक्शन किंवा लॅटरल बेंडिंग, रोटेशन. यानंतर स्ट्रेंथनिंग मध्ये मानेचे जे पण आपण व्यायाम केले म्हणजे पुढे वाकवणं, मागे वाकवणं, हे जे स्नायू आहेत ते बळकट करण्यावरती आपण भर देतो. तर फ्लेक्शन म्हणजे पुढे वाकवणं, यासाठी आपण आपला हात कपाळावरती ठेवायचा, मानेने पुढे लोटायचा आणि हाताने मागे लोटायचा. अशा पद्धतीने आपले मानेचे पुढचे जे स्नायू आहे त्याच्यावरती जोर येईल आणि ते बळकट होण्यासाठी मदत भेटेल. त्यानंतर एक्सटेन्शन म्हणजे मागे वाकवण्यासाठी जे स्नायू असतात त्याच्या बळकटीसाठी आपण दोन्ही हात असे एकत्र अडकवायचे, डोक्याच्या मागे ठेवायचे, डोकं मागे लोटायचं आणि डोकं मागे लोटायचं आणि हात पुढे लोटायचे. ओके. त्यानंतरचा व्यायाम आहे लॅटरल. आपण जे बाजूला वाकवतो त्याच्या स्ट्रेंथनिंग साठी आपण आपला उजवा हात डाव्या कानावरती किंवा डाव्या कानाच्या वरती ठेवायचा, डावा हात डाव्या मांडी खाली ठेवायचा आणि अशा पद्धतीने आपण स्ट्रेच करायचं. एक्झॅक्टली अपोजिट आपण डावा हात उजव्या कानावरती आणि उजवा हात मांडी खाली आणि अशा प्रकारे स्ट्रेच करायचं. यानंतर पुढचा प्रकार आहे या लॅटरल जे मसल्स आहेत स्नायू आपले ते बळकटीसाठी आपला उजवा हात उजव्या कानाच्या वरती ठेवायचा, डोकं लॅटरली म्हणजे बाजूला लोटायचं आणि हात आतल्या बाजूला डोक्याकडे लोटायचा. अशा पद्धतीने इथल्या स्नायूंवरती ताण येऊन ते बळकट होण्यासाठी मदत होईल. अपोजिट सेम असंच करायचं. डावा हात आपला डाव्या कानावरती आणि डोकं हाताकडे आणि हात डोक्याकडे लोटायचं. तर हे काही व्यायामाचे प्रकार आहेत ज्याच्याने आपण मानेचे दुखणं टाळू शकतो किंवा मानेचं दुखणं ज्यांना आहे त्यांच्यामध्ये त्याच्याने आपल्याला फरक पडू शकतो. हे व्यायाम नियमित डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण केले पाहिजे. हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर ज्या आपल्या जवळच्या रुग्णांना मानेचं दुखणं असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या YouTube चॅनलला लाईक करा. धन्यवाद.